मुंबईपासून 50 किलोमीटर अंतरावरती असलेले हे प्राचीनकालीन शिवमंदिर तुम्हाला माहीत आहे का? आणि माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर रामकृष्ण हरी मंडळी, सकाळचे वाजले 7 आणि आम्ही निघालोय श्री क्षेत्र अंबरनाथला. सर्वात पहिल्यांदा रेल्वेची तिकीट काढून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. तर अंबरनाथ रेल्वे स्टेशनला उतरून पूर्वेला बाहेर येतात समोरच असलेल्या स्मारकाचे दर्शन घेतले आणि तिथूनच आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षा मिळाली. तर 10 मिनिटातच आम्ही मंदिरापाशी पोहोचलो. मंदिराच्या बाहेर तुम्हाला पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य भेटेल. तर लगेचच मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाऊन चप्पल स्टँड मध्ये चप्पल ठेवून मंदिराच्या परिसरात प्रवेश केला. सोमवार असल्या कारणानं दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुद्धा जास्त होती. त्यानंतर मंदिराच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन समोरच असलेल्या नंदीचे दर्शन घेतले व मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला. तर मंदिराचा गाभारा खोल असून समोरच असलेल्या शिवलिंगाचे मी दर्शन घेतले. तर हे प्राचीन कालीन शिव मंदिर शिलाहार काळातील असून ते 963 वर्षाच्या काळात बांधले गेले आहे आणि या मंदिरातील महादेवाला अमरेश्वर म्हणूनही ओळखले जाते. त्यावरूनच शहराचे नाव हे अंबरनाथ पडले आहे. एकंदरीत या मंदिरातील परिसर हे मन प्रसन्न करणारे आणि ऊर्जादायी आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक काळ सुद्धा दर्शवणार आहे. जर तुम्हालाही अंबरनाथचे शिवमंदिर आवडले असेल तर नक्की भेट द्या. त्याचबरोबर भावांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच हर हर महादेव लिहा. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.